पहिलं जे हवामानचं जे मुख्य केंद्र होतं ते कलकत्त्याला होतं. आता कलकत्त्याला ज्यावेळी ब्रिटिशांचं पहिलं हवामानाचं मुख्य केंद्र सुरू झालं, हेडक्वार्टर ज्याला आपण म्हणू, मुख्यालय. तर हम्म, हम्म, कलकत्त्यातलं जे हवामान एकंदर दमट आणि उष्ण, तर ते कदाचित ब्रिटिशांना ते आवडलं नसेल आणि ते म्हणाले की काम तर चांगलं होतंय पण हवामान त्यांना अंगवळणी पडत नाहीये. आणि मग त्यांनी ते हम्म, हम्म, हवामानाचं मुख्यालय कलकत्त्याहून शिमलाला नेलं, हिमाचल प्रदेशमध्ये. आणि हिमाचल हम्म, प्रदेशमध्ये हम्म, ते त्यावेळी ते दुर्गम डोंगराळ थंडगार हवेचं ठिकाण, दे वर व्हेरी हॅपी, त्यांना फार आवडली ही जागा. हम्म, पण तिथे एक अडचण होती की ते एवढं दुर्गम होतं की कम्युनिकेशन बिकम अ व्हेरी बिग चॅलेंज. म्हणजे एकंदरच जे हम्म, दळणवळण हम्म, होतं ते फार अतिशय त्यांना त्रासदायक व्हायला लागलं. त्यावेळी मग त्यांनी असं ठरवलं हम्म, की अशी एखादी जागा आहे का आपल्या देशामध्ये, भारत देशामध्ये, जी हिमाचल प्रदेश सारखी किंवा शिमला सारखी थंडगार असेल, पण ती मैदानी भागामध्ये असेल आणि एकंदरच दळणवळणाचा त्रास, कम्युनिकेशनचा त्रास तिथे नसेल. आणि मला सांगायला आवडेल, तुम्ही हम्म, पुणेकर हम्म, आहात आणि त्यांनी मग ते पुणे निवडलं आणि पुण्याचे जे शिमला ऑफिस आहे ते 1928 हम्म, साली हवामान विभागाचं हम्म, तिसरं मुख्यालय झालं. म्हणजे कलकत्ता ते शिमला, शिमला ते शिवाजीनगरचे जे IMDचं ऑफिस आहे त्याला आजही आपण सगळेजण शिमला ऑफिसच म्हणून ओळखतो. हा, आणि अच्छा, म्हणून त्याला शिमला ऑफिस म्हणतो. हो. हम्म, हम्म, म्हणून त्याला शिमला ऑफिस म्हणतात. हम्म, सगळे हम्म. लोक त्याला IMD म्हणण्यापेक्षा शिमला ऑफिस म्हणूनच जास्त त्याची ओळख आहे. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABC मराठी न्यूज.